हत्तीस सामूहिक मृत्यू प्रकरणाला नवे वळण. मयत मुख्याध्यापकावर खुनाचा गुन्हा दाखल. आता लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे. बार्शी तालुक्यातील हत्तीस येथे घडलेल्या हृदयद्रावक सामूहिक मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. पत्नी आणि 2 मुलांच्या मृत्यूनंतर स्वतः आत्महत्या केलेले मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी महेश कालिदास पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैराग पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार 11 जूनच्या रात्री योगेश पाटील यांनी पत्नी माधुरी, मुलगा अथर्व आणि धाकटा मुलगा शिवांश यांना विषारी पदार्थ दिला. त्यानंतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने हत्तीसह संपूर्ण बार्शी तालुका हादरून गेला आहे. या घटनेमागे शेअर बाजारातील मोठे आर्थिक नुकसान कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. योगेश पाटील यांना शेअर बाजारात सुमारे 1,81,00,000 रुपयांचा फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणाहून कर्ज घेतल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. वाढते कर्ज आणि आर्थिक ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांना 22 पानी सुसाईड नोट मिळाली आहे. या पत्रात आर्थिक व्यवहार, कर्जाची माहिती, मालमत्तेबाबतच्या सूचना आणि काही वैयक्तिक भावना नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली असून पोलीस या पत्राचा सखोल अभ्यास करीत आहेत. दरम्यान 4ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता रासायनिक विश्लेषण आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून मृत्यूचे नेमके कारण आणि विषारी पदार्थाबाबतची स्पष्ट माहिती या अहवालातून समोर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासासाठी हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ओळख असलेल्या योगेश पाटील यांच्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हत्तीस या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले आहे का? त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला त्याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता. तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता. आणि त्यात मानसिक त्याचा खूपच कसला होता आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला विषपासून जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलेले दुर्दैवी आणि हृदय कुठून टाकलेली घटना घडलेली आहे. पैसे वगैरे कोणाला घेतले होते? तसं पैसे त्याच्या नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे.